प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये नोटीस न देता गोठा, दुकान व शेड जमीन उद्ध्वस्त, सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे 35 लाखांचे नुकसान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टीफन पंचमुख यांचे आमरण उपोषण सुरू। अहिल्यानगरमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही नोटीस किंवा न्यायालयीन आदेश न देता गोठा, दुकान, पत्र्याचे शेड व लोखंडी पिंजरे पाडून 30 ते 35 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते स्टीफन दिलीप पंचमुख यांनी केला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व नुकसान भरपाईच्या मागणीसाठी त्यांनी आज 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पंचमुख यांनी सांगितले की क्लेरा ब्रूस बॉईज हायस्कूल मैदान परिसरातील जागेवर त्यांनी गोठा, दुकान व विविध जातींच्या कुत्र्यांसाठी पिंजरे उभारले होते। येथे 20 गाई, 14 वासरे, 13 बकऱ्या तसेच जर्मन शेफर्ड, लॅब्राडॉर, डॉबरमन, गोल्डन रिट्रीव्हर आणि हस्की जातीचे कुत्रे ठेवण्यात आले होते। सदर जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही 4 एप्रिल 2026 रोजी सामाजिक वनीकरण विभागाने अचानक तोडफोड व नांगरणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कारवाईमुळे व्यवसाय बंद पडून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे पंचमुख यांनी म्हटले आहे। या उपोषणात विलास साळवे, गोपाल मालपानी, केवळ भिंगारदिवे, बबनराव पानसंबळ, महेश शेलार, शंकर नेटके, प्रशांत वाघमारे, विकी कानडे, तुषार मेहत्रे, विशाल मेहत्रे आणि अजय शिंदे सहभागी झाले होते। मी आकाश दिलीप पंचमुख आज 15 तारीखला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो आहे। सामाजिक वनीकरण विभागाने माझ्यावरती अन्यायकारक अशी कारवाई केली, त्यामुळे मला नाईलाज असतो आज 15/6/2026 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करावे लागत आहे। कुठले नोटीस व कुठलेही समन्स न देता मनीषा आप्पासाहेब सरोदे यांनी माझा गोठा व पत्र्याचे शेड वगैरे सर्व काही अनधिकृतरित्या तोडफोड केली व कुठलेही मला रास्त कारण न सांगता त्यांनी माझ्यावरती अन्यायकारक कारवाई केलेली आहे। त्यामुळे मला नाईलाज असतो आज आमरण उपोषण करावे लागत आहे। नेमका तर मागणी काय आहे? आमरण उपोषण सुरू केलंय। मला माझी नुकसान भरपाई मिळण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। सर्वप्रथम जय भीम। आमचे मित्र स्टीफन दिलीप पंचमुख यांच्यावर जो अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, याला कुठेतरी न्याय भेटावा यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे आमच्या भाऊंसंग। तर सर्व अधिकारी लोकांना सांगणं आहे, तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ते आमच्या बापांनी बसवलेले आहे तुम्हाला, आणि तुम्हाला बसायचं असेल त्या खुर्चीवर तर फक्त कायद्याने बसा आणि कायद्याने वागा, माणुसकी जपा। जय भीम। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।